Good morning, friends. Once again, you all are welcomed in our class Standard 8, Division A. बघा मुलांनो, गेल्या तासाला आपण लाऊड रीडिंग या लेसनची आपण घेतलेली होती. आज आपण प्रत्यक्षात लेसन मराठीत एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत. टायटल आहे आपल्या लेसनचं द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. आता बघा, हा जो जेंटलमेन शब्द आहे तो जंटलमॅनच्या अनेक पत्नी. जंटलमॅन हा जो शब्द असतो त्याचं प्लुरल जे आहे ते जंटलमेन, म्हणजे वेरोना येथील 2 सभ्य गृहस्थ. आता मी वाचतो आणि स्पष्टीकरण तुम्हाला देतो. A.J. क्रोनिन हॅज व्हेरी वेल कार्व्ड द आयडिया. कार्व्ह द आयडिया या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं आहे, अर्थ दिला आहे. कार्व्ह द्या, माझा फोटो स्क्रीनच्या खाली बघा लाल टिंब दिलेलं आहे. कार्व्ह अँड आयडिया म्हणजे काय? क्रिएट ऑर एस्टॅब्लिश अन आयडिया, म्हणजे युक्ती निर्माण करणे. आलं लक्षात? A.J. क्रोनिन हे युक्ती शोधण्यामध्ये चांगले पटाईत आहेत. ऑफ सेल्फलेस हेल्प अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप इन द स्टोरी. या कथेमध्ये जे रिलेशनशिप आहे, जे डिवोशन आहे, समर्पण भावना जी आहे, याचं महत्त्व त्यांनी चांगल्या पद्धतीनं वर्णन केलं आहे. आणि याच्यामध्ये मात्र A.J. क्रोनिन यांना मास्टरी सिद्ध आहे, म्हणजे ते तरबेज आहेत याच्यामध्ये स्पष्टीकरण करण्यामध्ये. द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना या बाबतीत त्यांनी ही कथा विस्तारित केलेली आहे आणि स्पष्ट केलेली आहे. पुढे काय म्हणतात ते? द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द 2 बॉईज नेम निकोला अँड जॅकोबा हू डू न्यूमरस थिंग्स टू अर्न मनी ओनली टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाईन. ही कथा त्यांनी वेरोना येथील 2 मुलं आहेत त्यांच्या अवतीभोवती जी कथा फिरत असते. त्या 2 मुलांचं नाव असतं, एकाचं नाव असतं निकोला आणि दुसऱ्याचं नाव असतं जॅकोबा. आता हे निकोला आणि जॅकोबा हे दोन्ही भावंड अनेक प्रकारची ही लोक कामं करतात. ही दोन्ही मुलं सगळ्याच प्रकारची कामं करतात आणि कमाई करत असतात, पैसा मिळवत असतात. कशासाठी? तर त्यांची एक बहीण आहे, त्या बहिणीला स्पाईन म्हणजे हाडांचा क्षयरोग झालेला असतो. ट्युबरक्युलोसिस म्हणजे त्याला आपण शॉर्टकटमध्ये TB असं म्हणतो, त्याला क्षयरोग मराठीत असं म्हणतात. तर हाडांचा क्षयरोग झालेला असतो आणि तिच्या उपचारासाठी हे दोन्ही भावंड हे सतत परिश्रम करत असतात. वेगवेगळे हाताला मिळेल ते काम करत असतात आणि पैसा मिळवत असतात बहिणीच्या उपचारासाठी. पुढे आपण सरकूया बघा. द स्टोरी बिगिन्स विथ द नेरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स या ठिकाणच्या, म्हणजे फूट हिल्स म्हणजे आल्प्स नावाचा पर्वत तुम्ही नाव ऐकलं असेल. तर त्याच्या पायथ्याशी जो रस्ता आहे त्या रस्त्याने हे नेरेटर म्हणजे कथा सांगणारे जे आहेत ते आपल्या गाडीने जात असतात. हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द 2 ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. एन्काउंटर हा जो शब्द दिसतोय तुम्हाला ब्लॅक बोल्ड अक्षरात लिहिलेला आहे एन्काउंटर, याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की त्याची भेट होते त्यांच्याशी. आता एन्काउंटरचा अर्थ वेगळा असतो. आता हे दोन्ही भावंड रस्त्याला बाजूला बसून वाईल्ड स्ट्रॉबेरीज म्हणजे जंगलातली पिकणारी जी स्ट्रॉबेरीज असतात ते विकत हे दोन्ही भावंड बसलेले असतात. आणि त्यावेळेस पहिल्यांदा आपलं जे कथाकार आहेत, नेरेटर आहेत, यांची पहिल्यांदा त्यांची भेट होते. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नेरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स. फॉरबिड, आता हा जो शब्द आहे फॉरबिड्स, ब्लॅक बोल्ड अक्षरात, टू फॉरबिड म्हणजे मना करणे. आणि आपला जो नेरेटर आहे, कथा सांगणारे जे आहेत, हे ते स्ट्रॉबेरीज घेण्यासाठी इच्छुक असतात, पण त्यांचा ड्रायव्हर म्हणतो की नको, दीज आर वाईल्ड स्ट्रॉबेरीज, ते जंगली फळं आहेत तर तुम्ही घेऊ नका. ड्रायव्हर त्यांना नाही सांगत घेऊ नका असं. ही बाईज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द टाउन. पण तरीसुद्धा आपले नेरेटर जे आहेत ते मोठी टोपली भरून ते स्ट्रॉबेरीज विकत घेतात आणि ते शहराकडे निघतात. दिस सीन एम्फसाइजेस ऑन द फर्स्ट स्टेप ग्रोईंग इंटिमेसी बिटवीन द नेरेटर अँड द 2 बॉईज. टू एम्फसाइज म्हणजे जोर देणे, भर देणे. आणि ही पहिली भेट त्या 2 भावंडांची आणि आपले नेरेटर जे आहेत, कथाकार जे आहेत, यांची ही जी पहिली भेट आहे,
ही पहिलीच भेट मात्र या दोघांमध्ये, त्या मुलांमध्ये आणि कथाकारांमध्ये जी इंटिमेसी म्हणजे ती जवळीकता आहे निर्माण करण्याचं हे एक कारण होतं, वाढत जातं हे एक कारण होतं. पुढचा पॅराग्राफ बघूया. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी हे दोन्ही भावंड एका पब्लिक स्क्वेअर म्हणजे बाजारातली चौक असेल एखादी, त्या ठिकाणी हे दोन्ही भाऊ शूजला पॉलिश करताना हे दोन्ही भाऊ या आपल्या नेरेटरला दिसतात. धिस अमेजेस, टू अमेज म्हणजे आश्चर्यचकित होणे. धिस अमेजेस द नेरेटरला हे सगळं बघून आश्चर्य धक्काच बसतो. अरे हे मुलं काल तर स्ट्रॉबेरीज विकत होते, वाईल्ड स्ट्रॉबेरीज वेअर सेलिंग अँड टुडे दे आर शायनिंग द शूज. दिस इज वेन दे रिव्हील म्हणजे उघड करणे, स्पष्ट करणे. रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. तेव्हा ते मुलं आपल्या कथाकार जे आहेत, नॅरेटर जे आहेत, यांना स्पष्ट करतात की आम्ही पैसे मिळवण्यासाठी जे काम हाताला मिळेल ते आम्ही करत असतो. न्यूमेरस म्हणजे असंख्य. हिअर द नेरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आता ही कथा ऐकल्यानंतर आपले जे नेरेटर आहेत यांच्या मनाच्या, हृदयाच्या कुठतरी कानाकोपऱ्यात त्या मुलांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर म्हणजे एक असं म्हणूया एक दयाची भावना, सहानुभूतीची भावना या नेरेटरच्या हृदयात निर्माण होते. हिअर द नेरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. ही फाइंड्स देम म्हणजे आपले जे कथाकार आहेत, नेरेटर जे आहेत आपले, जी स्टोरी सांगतायत, त्यांना ती मुलं इनोसंट म्हणजे निष्पाप वाटतात. सिरियस म्हणजे पैसा मिळवण्याच्या बाबतीत किंवा वेगवेगळे कामं प्रामाणिकपणे करण्याच्या बाबतीत त्यांना गंभीर वाटतात. प्लेझंट म्हणजे समाधानी वाटतात. आणि अर्नेस्ट म्हणजे काहीतरी मिळवण्याची धडपड करणारे अशी हे मुलं वाटतात. तर अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पुढच्या तासाला आपण पुढील भाग बघूया. तोपर्यंत तुम्ही एक काम करायचं, ही कथा पुन्हा वाचायची. याच्यातले जे मी डिफिकल्ट अँड न्यू वर्ड्स तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण केलं ते तुम्ही वहीत लिहून ठेवायचे आहेत. आणि अजून काही न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स इफ यू कम अक्रॉस, देन राईट डाऊन दोज न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक. And in our next period, we will explain those new and difficult words. My dear children, we stop here and we will study in our next period. Till then, goodbye.